इराणने UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्सचं जे महत्त्वाचं बंदर आहे फुजेरा, त्या बंदरावरती दुसऱ्यांदा हल्ला केला. याचं आपण विश्लेषण कसं करतो? लक्षात असावं की सध्या होर्मुझची खाडी किंवा समुद्रधुनी बंद असल्यामुळे UAE किंवा इतर देश जसे सौदी अरेबिया आणि येमेन वगैरे या खाडीला बायपास करून जर दुसऱ्या कुठल्या ठिकाणनं जर तेल पाठवता येऊ शकेल तर ते तेल किंवा गॅस पाठवण्याचा प्रयत्न करतायत, ज्यामुळे होर्मुझची खाडी जी बंद पडली आहे त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती कमी होईल. परंतु इराण आता आपल्याला एक इशारा असा देऊ इच्छितो की तुम्ही जरी होर्मुझची खाडी बायपास करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याकडे ड्रोन्स आहेत, आमच्याकडे क्षेपणास्त्र आहे, ज्याच्यामुळे आम्ही तुमच्या इतर बंदरावरती हल्ला करून तुम्ही जे तेल आणि गॅस निर्यात करायचा प्रयत्न करत आहात ते थांबवण्याची क्षमता आमच्याकडे आहे. म्हणजे इराणकडे आखाती देशांना त्रास देण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड आहे आणि त्यांना पुन्हा पुन्हा तेल आणि गॅस जो सप्लाय करण्याचा प्रयत्न करतं UAE असो की इतर देश, ते थांबवण्याचा ते प्रयत्न करतायत. होर्मुझच्या बाहेरनं सुद्धा ज्यावेळेला तेल पाठवलं जातं ते सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करतायत. तो थोडक्यामध्ये ही एक दबावतंत्र आहे इराणकडून, ही एक प्रेशर टॅक्टिक्स आहे आणि ते अमेरिकेला आणि सगळ्या जगाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तुम्ही मुकाट्याने ज्या शर्तीवरती आम्ही युद्धविराम करू इच्छितो त्या शर्ती मान्य करा, नाहीतर आम्ही जगाची अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का देऊ. होर्मुझशिवाय आम्ही इतर ठिकाणीसुद्धा आमच्या शस्त्रांनी हल्ला करू शकतो आणि इराण तुम्ही होर्मुझ टाळूनसुद्धा तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. आणि याच्यामध्ये इराण स्वतः थेट युद्ध न करता एक लो कॉस्ट हाय इम्पॅक्ट अशा प्रकारची ऑपरेशन्स करत आहे आणि UAE आणि आखाती देशांना एक संदेश देतो आहे की अमेरिका तुमचं रक्षण करू शकत नाही. अमेरिकेचं नौदल असो, एअरक्राफ्ट कॅरियर असो, हे सगळे पांढरे हत्ती आहेत आणि हे तुमचं रक्षण करू शकत नाही आमच्या ड्रोन हल्ल्यापासून, आमच्या मिसाईल हल्ल्यापासून. तर हे एक सायकोलॉजिकल युद्धसुद्धा आहे आणि याच्यामुळे इराण जगाला आणि आखाती देशांना संदेश देतो आहे की UAE हे एक सुरक्षित गुंतवणूक केंद्र नाही. यामुळे तिथे जे गुंतवणूकदार आहेत, तिथे जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांची तिथे केलेली इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे धोक्यामध्ये आहे. तर म्हणून जोपर्यंत तुम्ही इराणचं ऐकत नाही तोपर्यंत या भागामध्ये शांतता ही निर्माण होऊ शकत नाही. आणि दुसरं, इराणचं सध्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते ड्रोन आणि मिसाईल याचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यात ते स्वॉर्म टॅक्टिक्स म्हणजे एकदम पुष्कळ जास्त मिसाईल्स किंवा पुष्कळ जास्त ड्रोन्स वापरण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी असते ती त्या देशाचं रक्षण करू शकत नाही. तर याच्यामुळे इराण पुन्हा पुन्हा जगाला दाखवतं आहे की अमेरिका आखाती देशांचं रक्षण करू शकत नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो भारतीयांकरता आहे. हा जो बंदरावरती हल्ला झाला होता तर त्याच्यामध्ये 3 भारतीय जखमी झाले आणि जे भारतीय देशाच्या बाहेर काम करायला जातात त्यांच्या सुरक्षेमुळे जर ते असुरक्षित असले तर त्यामुळे नक्कीच चिंतेचं वातावरण देशात निर्माण होऊ शकतं. कारण आखाती देशामध्ये जवळजवळ 30 ते 40 लाख भारतीय कामगार आहेत आणि हे आपल्याला अगदी कळून सुचतं की आखाती देश सध्या सुरक्षित नाहीत इराणमुळे आणि तिथे चाललेल्या युद्धामुळे. तर म्हणून भारतीयांची सुरक्षितता बाहेरच्या देशामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज जगामध्ये जर सर्वात सुरक्षित कुठला देश असेल तर तो आहे भारत. भारता इतकी सुरक्षितता आज जगामध्ये कुठेही नाही. युरोप सुरक्षित नाही, मिडल ईस्ट सुरक्षित नाही, परंतु भारत अतिशय सुरक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले इराण करतच राहील आणि त्याला अमेरिका कसं बंद करेल हे कोडं त्यांना अजून सुटलेलं नाही.